सो गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता वाजलेत 4:15. 5:30ची ट्रेन आहे दादरवरून. डायरेक्ट आम्ही जाऊ कणकवलीला आणि ट्रेन आहे वंदे भारत. सो आता बॅग पॅक करून झाले ऑलमोस्ट आणि आता खाली कॅब उभी आहे. सो आम्ही जाऊ खाली, भेटू मग तुम्हाला. इथे सोनल आहे, मम्मी आहे. चलो चला फोन करते. हो चल चल, बाय बाय बाय. आता कॅब भेटली. आता चाललोय दादर स्टेशनला. ऑलमोस्ट आता 5:30ची ट्रेन आहे आणि पोचू आम्ही 15-20 मिनिटात पोचू दादरला. 5 वाजेपर्यंत पोचू दादरला आणि डायरेक्ट आता आपण भेटू ट्रेन आल्यावरती. चलो. दादर स्टेशनला पोचलोय. ऑलमोस्ट वाजलेत 5. आम्ही दोघं सुपर एक्साइटेड आहे, दोघं जण. आणि प्लॅटफॉर्म नंबर 10 वरती येणार आहे. 5:30 वाजता ट्रेन निघणार आहे. लेट्स सी, आता जाऊ प्लॅटफॉर्म नंबर 10ला. भेटू तिकडे आपण. चला. ट्रेनचा कोच भेटला. कोच भेटत नव्हता ट्रेनचा, कारण फर्स्ट टाइम आम्ही दोघं ट्रॅव्हल करतोय आणि हा प्लॅटफॉर्म नंबर माहिती होता पण कोच नंबर कुठे असतो ते नाही माहिती होतं. सो आम्ही गेलो म्हणजे इन्क्वायरी काउंटरमध्ये इन्क्वायरी केली अँड फायनली आम्हाला कोचही भेटला. जेव्हा ट्रेन आली तेव्हा आम्हाला कोच डिस्प्ले झाला. हो फायनली आता ट्रेन निघाली आहे दादरवरून. ट्रेन कशी वाटली तुला? एकदम भारी आहे ट्रेन. आता नेक्स्ट स्टेशन आहे ठाणे. सो आता ठाणे स्टेशन आलं आहे फायनली. आता माणसं येत जातील. आता गाडी निघाली. आता कुठे थांबणार गाडी? आता पनवेलला गाडी थांबणार आहे. बघू आता ब्रेकफास्ट आता होईल चालू. दाखवा. ते कार्डमन चाय आणि एक मारी बिस्किट. द वेट इज ओव्हर. छान. इथे मॅडम ट्राय करते कार्डमन चाय. चलो लेट्स ट्राय. हाउ इज द टेस्ट? ओके. कशी टेस्ट आहे? एकदम भारी. कार्डमन चहा मस्त आहे. कसं सुना चांगलं नाही. मला ठीकठाक वाटलं. एकदम मस्त आहे. फक्त उकळलेलं पाणी.
ब्रेकफास्ट आलाय फायनली. इथे वेज उपमा. आलू सब्जी. हा सेम ब्रेकफास्ट. चलो आता आपण ब्रेकफास्ट करू. इथे उपमा आहे, थेपला, भाजी आणि इथे ॲपल. मला काय आलं म्हणजे सो आता आम्ही खेडच्या आसपास पोहोचलोय. मॅडम इथे आराम करते आणि आताच आमचं ब्रेकफास्ट करून झालंय. मस्त होता ब्रेकफास्ट आणि भेटतो तुम्हाला मी. सो लेट्स सी, आपण सोनलकडून रिव्ह्यू घेऊया कसं वाटलं वंदे भारतचा एक्सपिरियन्स. सोनल, हा कसा वाटला वंदे भारतचा एक्सपिरियन्स? छान. मस्त ना. झोपली होतीस ना? सो आता इथून खेडवरून गाडी निघाली आहे. ओव्हरऑल वंदे भारतचा एक्सपिरियन्स मस्त होता. आता बघू पुढचे 4 तास कसे जातील. लेट्स सी. चलो इथे पोस्ट ओपन आहे. सो असा काहीसा आहे वंदे भारतचा वॉशरूम. खूप मस्त आहे. मी आता आलोय रत्नागिरी स्टेशन. रत्नागिरी स्टेशन नंतर येणार कणकवली. आपल्याला तिथून ऑटो पकडायची आहे. 1 तासाच्या अंतरावरती आहे आपलं हॉटेल चिमला बीच जवळ. सो लेट्स सी कसा प्लॅन होत आहे. चलो. फायनली विंडो सीट भेटली मॅडमला. सो आता रत्नागिरी स्टेशन आलंय फायनली. आता याच्यानंतर एक स्टेशन कणकवली, मग आपला स्टॉप येईल. आता 1 तास दाखवते अजून. लेट्स सी. वाव, हे असं हिरवगाळ बघून गावाची आठवण येते भरपूर, आमच्या वैभववाडीची. मस्त एकदम भारी वाटतं असं. फायनली पोहोचलो आता कणकवली स्टेशनला. हे असं काय दिसतं कणकवली स्टेशन. हा पहिल्यांदा चालू आहे कणकवली. फायनली आता ऑटो भेटली आहे. इथून ते डायरेक्ट चिवला बीच, गुरु गणेश हॉटेल. इथे भरपूर ऊन पण आहे. मस्त प्रवास होता हा ना. एकदम भारी, मस्त मजा आली आम्हाला. आता इथून ऑलमोस्ट 1 तास आहे ना. आता 1-1.25 तास लागेल. सो लेट्स सी. खूप छान झालाय प्रवास इथून आतापर्यंत तरी. लेट्स सी. सो फायनली आता आम्ही पोचलो आहे गुरु गणेश होमस्टेला, जे चिवला बीचच्या पाठीच आहे. आम्हाला ऑटोने 1 तास लागला. कणकवली स्टेशनपासून ते या हॉटेलपर्यंत 1 तास लागला आणि त्या ऑटोवाल्याने 1000 रुपये आमच्याकडून घेतले. सो ते खूप म्हणजे ऑलमोस्ट 60 किलोमीटर होतं. सो ते फेअर डील होतं आमच्यासाठी. आणि आम्ही आता आलो आहे हॉटेलला. सो हे काही हॉटेलचं व्ह्यू आहे. इथे 3 रूम आहेत, 1, 2, 3.
चार नाही 3 रूम आहेत, 1 2 3 असे. आणि हा काहीसा व्ह्यू आहे हॉटेलचा. आणि आल्या आल्या वेलकम करायला आमचे गणपती बाप्पा इथे हजर आहेत. गणपती बाप्पा मोरया. हो, आता खूप टायर्ड आहे आणि काही खाल्लं पण नाही. सो आता बघू, जे आपण वंदे भारतमध्ये असताना आपण जे ब्रेकफास्ट केलं तेवढंच आहे. आणि त्याच्यानंतर आता आम्ही फ्रेश बीश होऊ, मस्त जाऊ जेवायला बांबू हॉटेलमध्ये. मग बांबू हॉटेलवरून आल्यावरती आम्ही डायरेक्ट मस्त रेस्ट करणार आणि संध्याकाळी उठणार. सो लेट्स सी आता काय काय प्लॅन आहे आमचा. स्टे ट्यून. चलो, सो आता निघालो आहे जेवायला. बांबू हॉटेल इथे 2 मिनटावरती आहे. सो आता जाऊ बांबू हॉटेलमध्ये आणि पोटभर जेवण करू आणि लेट्स सी. चलो. आता सोनल, कसा होता एक्सपिरियन्स? खूप छान. कणकवली स्टेशन ते इथपर्यंत रिक्षा. ते उलट पडलं म्हणून झोप पण खूप येत होती ऑटोमध्ये. सो दोघंही टायर्ड आहे. आता बघू, आता जाऊन आता जेऊ. तिथे बांबू इथेच आहे जवळपास, 2 मिनटावरती आहे. सो आता जाऊ जेऊ मस्त आणि बघू आता काय थाली मागवायची काय ते तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसेल. सो लेट्स गो अतिथी बांबू. सो फायनली बांबू हॉटेल जवळ पोहोचलो आता. हे माझं फेवरेट हॉटेल. मालवणला आल्यावरती इथे जातोच. हे बघा. सो फायनली सीट मिळाली आहे बांबू हॉटेलमध्ये, एवढी गर्दी असताना पण. फायनली आता बाहेर आले बांबू हॉटेलमधून आणि खूप छान जेवण होतं. सोनलनी कोंबडी वडे थाली ऑर्डर केलेली आणि मी सुरमई थाली घेतलेली. खूप छान होती. सुरमई 2 भेटतात पर थालीमध्ये. आणि आमचं बिल झालं 700 रुपये. खूप रिजनेबल आहे, खूप छान हॉटेल आहे. आणि आज एवढी गर्दी होती, 20 मिनटं वेटिंग होती. भेटला पण नंबर, पण याच्यानंतर एवढी गर्दी वाढत गेली की भानच नाही त्याचं काय. आणि आताही वेटिंग आहे, बाहेर आल्यावरतीही वेटिंग होतं. सो झालं आहे सगळं आता मस्त. आता जाऊ रूमवरती, जरा थोडं मस्त रेस्ट करू आणि पॉसिबल झालं तर मला लवकरच संध्याकाळी भेटू आपण. चलो. सो गुड इव्हनिंग. आणि एवढी मस्त झोप लागले, एवढं टायर्ड होतो दोघंही आम्ही. जेवलो आणि जे झोपलो ते आत्ता जस्ट उठलो, फ्रेश वगैरे झालो आहे. आता चाललो आहे बीचवर. चिवला बीच इथून 2 मिनटाच्या अंतरावरती आहे. जाऊ तिकडे, जरा सनसेट बघायचं होतं. सो लेट्स सी. सो फायनली आता पोहोचलो आहे चिवला बीचला. खूप छान वाटतंय, खूप म्हणजे एन्व्हायरमेंट खूप छान आहे इथे. बघा, इथे ऑलमोस्ट मी 4 वर्षानंतर आलो आहे. आणि जे आधी आम्ही हॉटेल बुक केलं होतं ते विसावा बुक केलेलं आहे. ते बरोबर बीचच्या अपोजिट साईडला आहे हे जे हॉटेल विसावा आहे ते. खूप छान व्ह्यू आहे त्याच्याकडून, बट ते थोडं एक्सपेन्सिव्ह होतं म्हणून ते बुक नाही केलं आणि ते ऑलमोस्ट फुल झालंच होतं. खूप भारी वाटतं बीचवर आल्यावर. चलो जरा फिरू वगैरे, मग भेटू. सो इथे आम्ही आलो होतो विसावा सी व्ह्यूला. आता आम्ही स्टे करतोय गुरु गणेशमध्ये. आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दोघांचेही नंबर देतो. खूप छान त्यांची सर्व्हिसेस आहेत आणि बरोबर चिवला बीचच्या बाजूलाच आहे. सो
सो तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता कधी स्टेला वगैरे आलात तर. आणि आपण जाऊ जरा बीचवरती, जरा फेरफटका मारू. इथे सोनल आहे. फुल आम्ही टायर्ड होतो, झोपलो मस्त. आता आलो आहे जरा एन्जॉय करायला बीचवर. सो थोडा वेळ एन्जॉय करू आणि मग जाऊ हॉटेल रूमवरती. चलो बाय. जरा मन केलं जरा चाय पिऊ. सो आता घेतलाय चाय आणि कुकीज घेतलंय. सो चाय पिऊ, कुकीज खाऊ आणि थोडा बीचचा जरा फेरफटका मारू. भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. झालाय चाय वगैरे पिऊन झालंय. आता इथे जरा माझे फ्रेंड्स आहेत, जरा त्यांच्याबरोबर मी खेळतो. चला बीचवरती फुल फोटो सेशन वगैरे झाले आता. आणि माणसांची गर्दी तर अफाट आहे आज. संध्याकाळ झाली की सनसेट बघायला माणसं बीचवरती येतातच येतात. आणि आज तो मस्त आज बघायला भेटला व्ह्यू पण. आणि आता जाऊ हॉटेलला. आता नंतर संध्याकाळचं पण रात्रीचं पण काय जेवण आहे काय माहिती नाही. आता बघू. आता अजून काय डिसाईड तर नाही केलं आहे. लेट्स सी. सो आता बीचवरून घरी आलो आहे. खूप काळोख होता म्हणून व्हिडिओ शूट नाही करू शकलो. आणि आता आपण रात्रीच्या जेवणात मागवले अंडा थाली. सोनलनी पण तेच मागवले, मी पण तेच मागवले. सो जेव्हा ते येईल तेव्हा तुम्हाला दाखवेन मी. तोपर्यंत बाय. सो चला आता फायनली डिनरला बोलवलं आहे. 2 अंडा थाली सांगितलं होतं. सो चालू आहे आता डिनरला. जाऊन बघू कशी टेस्ट आहे. चलो लेट्स सी. ते दोघांची अंडा थाली आली आहे आणि आम्ही 2 ऑमलेट सांगितलं होतं. ते आता येईल, आता रेडी होतं आहे. सो लेट्स ट्राय. आणि टेस्ट कशी आहे ती मी सांगतो जरा. चलो. सो आता जेवण झालं आहे मस्त. आणि खूप छान होतं जेवण टेस्टला. आणि ऑमलेट पण एकदम टेस्टी होतं. सो ओव्हरऑल खूप भारी जेवण भेटलं आज. पोट ऑलमोस्ट भरलं आहे. आता जरा वॉक करून थोडं जरा हजम करू जेवण. आणि नंतर एक मस्त झोप काढू आता डायरेक्ट सकाळीच. आणि या ब्लॉगला मी आता एंड करतो. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त. सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.